केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे येवला दौऱ्यावर आले असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई यांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत करत सत्कार केला. या प्रसंगी रिपाईंच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावेळी रिपाईचे संपर्क प्रमुख गुड्डू जावळे, तालुका अध्यक्ष मुकेश जावळे, शहराध्यक्ष मुन्ना तांबोळी, दीपक जावळे, भीमभाऊ जावळे, पंकज भामरे, मंगेश शिंदे, म्हसू घोडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने आता लोकसभेत महिला आरक्षण बिल आणलं होतं, ते पास होऊ शकलं नाही. विरोधक आरोप करतायत. आता विरोधक आरोप करतात, आमचे ते त्यांच्यावर आरोप आहे की बिल आम्ही आणलेलं होतं ते महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी. हे बिल आणलं होतं की महिलांना 1/3 जे रिझर्वेशन आहे ते देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये जे डिलिमिटेशन आहे, डिलिमिटेशन 30-40 वर्षानंतर एकदा करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये जागा वाढवण्याच्या संबंधातलाही ते बिल होतं. महिलांसाठी 273 जागा वाढवू, 543 जागांमध्ये 273 जागा वाढवू, त्या ठिकाणी 816 किंवा 850 जागा करण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि त्याच्यामध्ये कुठल्या राज्यावर आणण्याचा विषय अजिबात नव्हता. आता जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये ते 33% जागा वाढवून प्रत्येक राज्याला जागा मिळणार होत्या. लोकसभेच्या मतदारसंघ सुटे होणार होते. त्याचबरोबर जे विधानसभेचे मतदारसंघ आहे ते सुद्धा वाढणार होते. आणि त्यामुळं विधानसभेच्या जागा वाढणार होत्या. पण विरोधकांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं. त्यांना निमित्त हवं होतं की हे बिल पास झालं तर जागा आपल्या उत्तरेच्या वाढतील. पण उत्तरेच्या वाढण्याचा प्रश्नच येत नाही. जेवढे आता जागा आहे त्याच्या 33% जागा वाढवण्याच्या संबंधात ते बिल होतं. तर उत्तरेच्या वाढल्या तर दक्षिणेच्या वाढणार होत्या, महाराष्ट्राच्या वाढणार होत्या. पण त्यांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी मागच्या वेळेला 23मध्ये महिला आरक्षण बिलाला पाठिंबा दिला होता आणि 33% जागा वाढवून देण्याचं बिल पास झालेलं होतं. पण आता डिलिमिटेशन यासाठी आवश्यक होतं की आपल्याला मतदारसंघ तेवढेच न ठेवता मतदारसंघ वाढवायचे होते. ते वाढले तर त्यामध्ये काय आमचा फायदा होता असा अजिबात नाही आहे. सगळ्यांचा फायदा होता त्यामध्ये. त्यामुळे मुद्दाम विरोधकांनी हे बिल जे आहे ते हे बिल नापास केलेलं आहे. या बिलाला विरोध केलेला आहे. आणि डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता काय आहे? कारण जी सरकार आलेली होती त्या सरकारने एका वेळेला डिलिमिटेशन केलेलं होतं. त्यामुळं एका मतदारसंघामध्ये 39 लाख मतदार होते. म्हणजे 39 लाख मतदार म्हणजे त्या ठिकाणचं पॉप्युलेशन 60 लाखाच्या वरती होतं एका मतदारसंघाचं. म्हणून डिलिमिटेशनचं बिल सुद्धा आणलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं विरोधकांनी हे बिल धुडकावून लावलेलं आहे. महिलांवर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि महिला त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आता हे बिल जे आहे ते जर आम्हाला 288 मतं मिळाली, त्यांना 233 मतं मिळाली आणि बिल पास होण्यासाठी अजून 54 मताची आवश्यकता होती. त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा होती की ते नक्कीच बिल पास होईल. आणि यांनी महिला आरक्षणाला अगोदर पाठिंबा दिलाच होता. त्यामुळं 2/3 मेजॉरिटी नाही तर 100% मेजॉरिटीनं बिल पास होईल अशी आमची अपेक्षा होती. पण विरोधकांनी भूमिका अगेन्स्ट घेतली आणि त्यामुळं महिलांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता 2/3 मेजॉरिटीच्या माध्यमातून बिल पास झाल्याशिवाय महिलांना 29मध्ये आरक्षण देता येणार नाही. आले होते त्यांनी असं वक्तव्य केलं की जर हे बिल पास झालं असतं, डिलिमिटेशन म्हणजे त्यांना संविधानात बदल करण्यासाठी त्यांना हे बिल पास करायचं होतं, असं रोहित पवारांनी काल येवलं. रोहित पवार सगळ्यांचं तोंड बंद करू शकत नाही आपण. पण संविधानामध्ये बदलचा विषयच येत नाही आहे. संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. बहुमताने त्या ठिकाणी हे बिल पास करायचं असतं. त्यामुळं यांना संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे. ज्या नरेंद्र मोदींनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे आणि कोणाचा बापाचा बाप जरी आला तरी बाबासाहेबांना संविधान बदलू शकत नाही. पण हे फक्त फेकम फाक असे आरोप आहे. मुद्दाम लोकांमध्ये
गैरसमज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे बिल जे आहे ते बिल पास झालं असतं तर सगळ्यांचा फायदा होऊ शकला असता. पण रोहित पवार जे बोलतायत ते खोटं बोलतायत. अशा पद्धतीने संविधानात बदल करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. ते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी साहेबांना दहशतवादी म्हटलं. मला असं वाटतं की मल्लिकार्जुन खरगे जे आमच्या दलित समाजाचे आहेत, आमचे नेते आहेत आणि ते तोंड बंद काय आम्हाला गुन्हा करता येत नाही आहे. पण नरेंद्र मोदींची वाढणारी पॉप्युलरिटी जी आहे, नरेंद्र मोदी आणि इतिहास घडवलेला आहे. आपल्या नेहरूंचं जे रेकॉर्ड होतं ते ब्रेक केलेलं आहे. तिसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत. काँग्रेस पक्ष हा पुढे दिसत नाही आहे. काँग्रेस पक्षातले अनेक लोक बीजेपीमध्ये जाऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना तो मोठा राग आहे की नरेंद्र मोदी हे एवढे लोकप्रिय आहे की त्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप करून ते स्वतःची बदनामी करताय. त्यामुळं नरेंद्र मोदींना दहशतवादी बनवणं बोलणं काही ठीक नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इतर पक्ष संपवायला निघालेले आहेत, तर आम्ही तर संपवत नाही, तर लोक तर संपवत असतात. लोकशाहीमध्ये सगळ्यांना मतं मिळवण्याचा अधिकार आहे, सत्ता मिळवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये होता ही पक्ष, त्यावेळेला बीजेपी कुठं नव्हता इथं सत्तेमध्ये. त्यामुळं लोकांची जी काही मॅन्डेट असतं ते मॅन्डेट ज्यांना मिळतं ते सत्तेवर येतात. त्यामुळं मोदींचा राग काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राहुल गांधी यांना एवढा राग आहे की त्यांना वाटतं की मला काही भविष्यामध्ये पंतप्रधान बनता येतं की नाही. त्यामुळं काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचे आरोप करत आहे आणि अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही आहे. कारण मोदींना शिव्या देणं हे त्यांचं सातत्यानं काम आहे. तर आम्ही त्यांना एवढंच सांगतो की तुम जितनी देणे मोदी जी को जितनी देणे जितनी दे दो तुम गाली, लेकिन मोदी जी है अपने देश के वाली. तर अशा पद्धतीनं देशासाठी ते काम करतायत. डेव्हलपमेंट आपण पाहिलेली आहे की मोदींच्या काळामध्ये देशाची मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे. मोदीजींनी आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आणलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की देश पुढं चाललेला आहे, चांगली प्रगती होत आहे. त्यामुळं या लोकांना तो मोठा राग आहे की एवढी मोठी कामं करणारा प्रधानमंत्री आता मिळालेला आहे. त्यामुळं लोक त्यांच्या बाजूने जात आहेत. त्याचा राग काँग्रेस पक्षाला आहे. म्हणून मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा प्रियंका गांधी असतील, सोनियाजी असतील किंवा राहुल गांधी असतील, या लोकांना त्यांचा प्रचंड राग आहे आणि सातत्यानं ते त्यांच्या विरोधामध्ये बोलत असतात. साहेब, शेवटचं खरात बाबा प्रकरण आहे, खूप गाजत आहे, तुम्ही पण ऐकलं असेल. खरात बाबा अनेक मंत्री त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. जरांगेंनी आज असा आरोप केला आहे की मंत्रिपदासाठी त्याचा मूत देखील पेले. ठीक आहे साहेब, जरांगे पाटील आपले मित्रच आहेत, ते मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा समाजाला खडबडून जागे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की खरात बाबा जे आहे ते आता पोलिसांच्या घरात आहे. त्यामुळं त्यांनी अनेक अशा पद्धतीचे चुकीचे कामं केलेली आहेत आणि करायचं अनेक लोकांना त्यांची माहिती नव्हती. त्यामुळं काही लोक त्या ठिकाणी श्रद्धेने जात होते. पण त्यांच्या ॲक्टिव्हिटीज अत्यंत गंभीर आहेत आणि पोलीस त्याची पूर्णपणे इन्क्वायरी करतायत. सध्या ते जेलमध्ये आहेत ईडीने पण त्यात एंट्री घेतली आणि त्यांची प्रॉपर्टी आणि अनेक त्यांच्या ज्या काय चौकशी आहेत त्या चाललेल्या आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे ते आता ठीक आहे, त्यांनी ते म्हटलेलं आहे. पण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सर्व लोकांना आपलं आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे की अशा बाबांच्याकडे कधी जाऊ नका. हे बाबा अत्यंत धोकादायक अशा पद्धतीचे आहेत आणि ते महिलांना इतर लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं मी कुठल्याही बाबाकडे अजिबात जात नाही आहे आणि मी कुठल्या बाबाकडे न जाता मला जे मिळायचं मिळतं आहे. त्यामुळं मी काय बाबाच्या आशीर्वादाने मला काही मिळवायचं नाही आहे आणि माझा असल्या गोष्टीवर विश्वास अजिबात नाही. मी मोदी जे आहेत गांधीवादी, आंबेडकरवादी, म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झालेले आहेत नरेंद्र मोदी. गावागावातली अत्यंत खुश आहे दादी, गावागावातली अत्यंत खुश आहे दादी. मग का प्रधानमंत्री बनणार नाही?